आता होणारा क्वार्टर फायनलचा सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध सावरदेव बुरुंडी. सावरदेव बुरुंडी हा संघ स्थानिक आहे बुरुंडीचा. चढाईसाठी धोतावर दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 11 नंबरची बरी घेतलेला धोतावर दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अतिशय चपळ अशी चढाई. 2 नंबरच्या खेळाडूला तिरकस पाय मारण्याचा प्रयत्न माघारी होतो. त्याला प्रत्युत्तर करत 3 नंबरची बरी घेतलेला दुर्गादेवी संघाचा प्रणय पवार. सावरदेव संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात मैदान रेषेपर्यंत खेळी उजव्या टनरक्षकावर झेपवतो. कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही. माघारी वळतो. पुन्हा एकदा सावरदेव संघाचा उंच असा पुरा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अतिशय चपळ अशी चढाई. आपली चढाई संपूर्ण माघारी होती. पुन्हा एकदा 11 नंबरचे प्रणय सावंत. 9 नंबरचे वरंगीला अष्टपैलू खेळाडू दुर्गादेवी संघाकडून सावरदेव संघाच्या क्षेत्ररक्षणात डाव्या टर्नरक्षकावर झेपत पुन्हा आपल्या मोर्चा उजव्या कोपऱ्यात अनेक मैदानावर अधिनाट्य गाजवलेला असा खेळाडू सहजगत्या उजव्या कोपऱ्यात अशी त्याला हात मांडण्याचा प्रयत्न आणि एक खेळाडू बाद करून माघारी होतो. तिसरी चढाई सावरदेव बुरुंडी. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी गेलेला खेळाडू बाद होतो. एक गुण मिळतो तो दुर्गादेवी मुरुड संघाला. पुन्हा एकदा प्रणय सावंत. 9 नंबरची बरी घेतलेला प्रणय सावरदेव संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-1-2 अशी सावरदेव संघाची क्षेत्ररक्षणा. सावध चढाई खेळाडू निरीक्षण करतोय. माघारी होतो. पुन्हा एकदा सावरदेव संघाचा आधारस्तंभ 11 नंबरची बरी घेतलेला धोतावर दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि त्याची पकड डाव्या कोपऱ्याकडून चौरा पकड होतो आणि एक गुण होतो दुर्गादेवी संघाला. पुन्हा एकदा प्रणय सावंत. दुर्गादेवी संघाकडून वारंवार चढाई करणारा खेळाडू प्रणय सावंत सावरदेव संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2 अशी सावरदेव संघाची क्षेत्ररक्षणा. सहजगत्या डाव्या कोपऱ्याला संघावर झेपवतोय आणि त्याला बाद करतोय. एक गुण मिळतोय दुर्गादेवी संघाला. सावरदेव संघाकडून 18 नंबरची बरी घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अतिशय चपळ असा खेळाडू उजव्या कोपऱ्यातून डावा टनरक्षकावर झेपवतो. माघारी येतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. दुर्गादेवी संघाकडून अष्टपैलू खेळाडू प्रणय सावंत सावरदेव संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि प्रणयची पकड करण्याचा प्रयत्न पाहूया. प्रणय बाद होतो. 2 गुण मिळतात ते सावरदेव संघाला. पुन्हा एकदा 12 नंबरची बरी घेतलेला सावरदेव संघाकडून खेळाडू आणि उजव्या कोपऱ्यारक्षकावर झेपवतोय. अतिशय चपळ असा खेळाडू माघारी वळतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बरी घेतलेला खेळाडू सावरदेव संघाच्या क्षेत्ररक्षणात निदान दृश्य करतो. माघारी होतो. तिसरी चढाईला समोर जातोय तो दुर्गादेवी संघाचा खेळाडू. दुर्गादेवीच्या क्षेत्ररक्षणात सावरदेवचा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात आणि
मागे आवाज करतोय आणि आता मात्र बाद होतोय. एकूण मिळतो दुर्गादेवी संघाला. पुन्हा एकदा प्रणय सावंत दुर्गादेवी संघाचा खेळाडू. सावंत संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा प्रणय सावंत. प्रणय आपली चढाई संपूर्ण माघारी होतो. पुन्हा एकदा 18 नंबरचा एक मजबूत शरीरयष्टीचा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली छोटीशी चढाई संपूर्ण माघारी होतोय. तर तिसऱ्या चढाईला समोर जातो तो प्रणय सावंत. सावंत संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात प्रणय सावंत याच्या आधी पकड करण्याचा प्रयत्न पाहूया. 3+2 5 पॉइंट. 5 खेळाडू बाद करून प्रणय माघारी होतोय. पुन्हा एकदा सावंत संघ नव्या रूपाने खेळायला सज्ज. सावंत संघाकडून भेपावकर 11 नंबरची बदल घेतलेला. यानंतर होणारा सामना अमर भारत टालसुळे आणि या चालू सामन्यातील विजयी संघ आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार. पुन्हा एकदा प्रणय सावंत अमर भारत टाळसुळे विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार देण्यात येत आहे. पुढे माघारी होतो. सावंत संघाकडून धोक्याच्या चढाईला समोर जातो उंच असा खेळाडू. आता निगडी मात करण्याचा प्रयत्न. धावण्याची बनी घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात आणि बाद होतोय. एकूण मिळतो दुर्गादेवी संघाला. प्रेक्षकांमध्ये दिनेश आडेकर यांच्या रुमालामध्ये श्रीरामाचा फोटो आणि पैसे हरवले आहेत. जर कोणाला भेटले असतील तर कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्या प्रेक्षकांमध्ये दिनेश आडेकर यांच्या खिशामधून श्रीरामाचा फोटो आणि पैसे आहेत. ते कोणाला मिळाले असतील तर ते व्यासपीठाकडे घेऊन यायचं आहे. दरम्यान जगात सावंत संघाचा 12 नंबरची मध्ये घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली चढाई संपूर्ण माघारी होतो. त्याला प्रत्युत्तर करतो की 12 नंबरची बनियान घेतलेला थर्रेड. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 12 नंबरची बनियान घेतलेला खेळाडू भोसले. सावंत संघाकडून सावंत संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि जयला यश येतो. एकूण मिळतो तो दुर्गादेवी संघाला. पुन्हा एकदा 11 नंबरची बनी घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि त्याची पकड होते. मात्र एक बोनस पण मिळवला तरी. एक गुण मिळतो सावंतला, एक गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. पुन्हा एकदा प्रणय सावंत सावंत संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात सामना काहीसा चुकतो तो दुर्गादेवी संघाकडून. सावंत संघाचा भक्कम शरीरयष्टीचा खेळाडू
दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि तिरकस पाय मारून कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न आणि यश येतो त्याला. एक गुण मिळतो सावंत संघाला. तो एकदा वारंवार चढाई करणारा दुर्गादेवी संघाकडून प्रणय सावंत. सावंतच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात सावंत संघाचे चाहते भरपूर आलेले तिथे सामना बघायला. आघाडी होतो त्याला प्रत्युत्तर करतो. तो वारंवार चढाई करणारा 6 दिवसाकडून उच्च पुरा असा खेळाडू 10 नंबरच्या गुणवत्तेला आणि बोनस गुण मिळवण्याचा त्याचा प्रयत्न. मात्र आता एक बोनस गुण मिळतो तो सावंत संघाला. थर्ड तिसऱ्या चढाईला सामोर जातो तो 12 नंबरच्या गुणवत्तेला जय भोसले. सावंत संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि डाव्या कोपरा दिशेकडून चुकीची पकड करण्याचा त्याचा प्रयत्न. एकूण मिळतो दुर्गादेवी संघाला आणि षटभर विश्रांती घेतात ते. दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात सहजगत्या खेळाडूला मारण्याचा त्याचा प्रयत्न. माघारी होतो. पुन्हा एकदा दुर्गादेवी संघाकडून 11 नंबरची बदली घेतलेला खेळाडू सावंत संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली छोटीशी चढाई माघारी होतो आणि सामना मध्यंतरासाठी थांबलेला. चालू सामन्याचे वंठग आहे सावंत 6 दरम्यानच्या काळात माघारी होतोय. पुन्हा एकदा सावंत संघाचा 10 नंबरची बदली घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात अतिशय उंच असा खेळाडू पुन्हा एकदा प्रणय सावंत. आणि दरम्यानच्या काळात आता पाहूया पुन्हा एकदा 5 गुणाची भर काढतो तो प्रणय सावंत. दुर्गादेवी संघाचा खेळाडू 3+2 5 पॉईंट. पुन्हा एकदा नव्या जोमाने सावंत संघ खेळायला सज्ज. अकरा नंबरची बदली घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली चढाई संपून माघारी होतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बदली घेतलेला दुर्गादेवी संघाचा खेळाडू सावंत संघाच्या क्षेत्ररक्षणात. अकरा नंबरची बनवून घेतलेला पुन्हा एकदा धोपावकर आणि त्याची पकड करण्याचा डावा कोपरा रक्षकाचा प्रयत्न चुकतो. एक गुण मिळतो सावंत संघाला. पुन्हा एकदा प्रणय सावंत सावंत संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 9 नंबरची बनवून घेतलेला खेळाडू
दोन दोनच्या तीन सगळे मध्ये एक खेळाडू स्वतंत्रपणे खेळतो अशी सावंतदेव संघाची क्षेत्ररक्षणा. नवोदित खेळाडूंचा बळणा आहे तो सावंतदेव संघाकडे. पुढच्या 1-2 वर्षात हाच संघ प्रत्येक मैदानावर आपला ठसा खेळाचा ठसा उमटवून याबद्दल वादच नाही. आक्रमणाच्या मध्ये घेतलेला खेळाडू दुर्गादेव संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात बरोच करण्याचा त्याचा प्रयत्न. माघारी येतात पुन्हा एकदा रेड. तिसऱ्या चढाईला समोर जातो 12 नंबरची बनवून घेतलेला खेळाडू दुर्गादेवी मुरुड संघाकडून सावंतदेव संघाची क्षेत्ररक्षण. आता मात्र त्याची पकड होते आणि तो बाद होतोय. एक गुण मिळतो तो सावंतदेव संघाला. पुन्हा एकदा सावंतदेव संघाकडून वारंवार चढाई खेळणारा भेपावकर 11 नंबरची बनवून घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अतिशय चपळ असा खेळाडू आहे आणि त्याचे चुकीचा पकड करण्याचा प्रयत्न प्रणयकडून प्रणय बाद होतो. प्रणय 11 नंबरची बनवून घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाकडून सावंतदेव संघाच्या क्षेत्ररक्षणात. आपल्या व्यासपीठावर महाराष्ट्र पोलीस आणि धोरंडी गावचे सुपुत्र सावंतदेव संघाचे अष्टपैलू खेळाडू उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करतील. खूप नाव आहे रतनजी गुरुणकर साहेबांचा आणि त्यांच्याबरोबर खेळण्याचा मान आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत. अमर भारत टाळसुरे आणि चालू सामन्यातील विजयी संघ यांना खेळण्यासाठी हा दुसरा पुकार देण्यात येत आहे. अमर भारत टाळसुरे विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकार. सावंतदेव संघाचा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 11 नंबरची बनवून घेतलेला खेळाडू धोक्याच्या चढाईला समोर जातो आणि लात मारून गडी बाद करण्याचा त्याचा प्रयत्न त्याला यश येते आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 खेळाडू बाद करतोय. तर चालू सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 9 सावंतदेव आणि 22 दुर्गादेवी. 9-22. पुन्हा एकदा सावंतदेव संघाच्या खेळाडूची चुकीची पकड करण्याचा प्रयत्न. एक गुण मिळतो तो सावंतदेव संघाला. 7 नंबरची बनवून घेतला पारस. माघारी होतो त्याला प्रत्युत्तर करतो भेपावकर. 11 नंबरची बनवून घेतलेला अतिशय चपळ असा खेळाडू सावंतदेव संघाचा आधारस्तंभ. अतिशय खोलवर चढाई. दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न. चालू सामना संपताना शेवटची 4 मिनिटे. पंच दीपक बोरकर हे घोषित करतायत. सात नंबरची बनवून घेतलेली विवेक. सावंतदेव संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही. पूर्ण लक्ष बजारकडे. बजारची टिकटिक असते. माघारी होतो. सावंतदेव संघाचा खेळाडू
दुर्गादेव संघाचे क्षेत्ररक्षण आणि आत्ता पाहिलं पूर्ण ताकद लावली आहे. 2 खेळ बाद करून थर्ड राऊंड 3 पॉइंट मिळाले आणि धोक्याच्या चढाईला सामोरं जात होतो. 3 मिनिटं दिलेले दरम्यानच्या काळात 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 11 नंबरची बंद घेतलेले खेळाडू भोपावकर. अतिशय खोलवर चढाई असते यांची. अनेक चढाईत गुण मिळवून देण्याचा आटोकापर्यंत आत्ता मात्र 1 गुण मिळतोय. प्रणय सावंत 9 नंबरची बंद घेतलेला प्रणय. दुर्गा संघाचा प्रणय सावंत. सावंत संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. लाईट टप धरलेली आहे त्याची. दुर्गादेव संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि चढाईत आपल्या संघासाठी गुण मिळवून देणारा खेळाडू. आता मात्र पाहूया परत पुन्हा एकदा आणि 2+2 2 बाद लोड होतात. 4 गुण मिळतात ते सावंतराव संघाला. चालू सामना संपायला शेवटचे 2 मिनिटे आणि क्षणभर विश्रांती घेतात ते दुर्गादेव संघाचे कोच आणि दुर्गादेवी 23. प्रणय सावंत दुर्गादेवी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. सावंत संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्यामध्ये खेळाडू स्वतंत्रपणे खेळतो. पुन्हा एकदा धोपावकर 11 नंबरची बंद घेतलेले खेळाडू. दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अतिशय चपळ असा हा खेळाडू आहे. बघूया ह्या चढाई निर्णय असणार आहे आणि रायडर बाद. प्रयत्न चांगला होता. चालू सामना संपायला शेवटचं मिनिट. सामना खूप अटीतटीचा झाला. प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन झालंय. आणि सुंदर पकड होते. 1 गुण मिळतो सावंतराव संघाला आणि सावंतराव संघाचा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात 1 बोनस गुण मिळतो. दुर्गादेवी संघाचा 9 नंबरची बंद घेतलेला खेळाडू प्रणय सावंत निदान रेषेपर्यंत आहे. सामना चुरशीचा झाला. अमर भारत टाळसुरी विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ आपल्याला खेळण्यासाठी हा फायनल आणि अंतिम कॉल. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. अमर भारत टाळसुरी आणि चालू सामन्यात दुर्गादेवी मुरुड हा विजय झालेला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आता होणारा या दिवसातील शेवटचा सामना